जय शिवराय मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी आता एक महत्त्वाचा अपडेट समोर आला आहे। अनेकांना 30 जून पूर्वीच कर्जमाफीची अपेक्षा होती, पण आता संपूर्ण प्रक्रियेबाबत मोठी माहिती समोर आली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफीची पहिली पायरी म्हणजेच पहिली यादी आता 5 जुलै नंतरच येण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू असून त्यामध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी 20,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीच्या मागण्या सादर करण्यात आलेल्या आहेत। या चर्चेदरम्यान लोकप्रतिनिधींनी काही महत्त्वाच्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत। यामध्ये 2019 मध्ये वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा पुन्हा समावेश, सरसकट कर्जमाफी तसेच नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान 1 लाख रुपयांचं प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। याशिवाय गेल्या वर्षी कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेत सामावून घेण्याची मागणी जोर धरत आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या मागण्यांकडे सरकारने सकारात्मक दृष्टिकोन पाहण्याचे संकेत दिले आहेत। मात्र प्रक्रिया सुरू असली तरी कर्जमाफीचं प्रत्यक्ष वितरण अपेक्षेपेक्षा उशिराने होणार असल्याचं स्पष्ट होत आहे। यापूर्वी आपण सांगितल्याप्रमाणे 5 जुलै नंतर पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आता मजबूत झाली आहे। सध्या बँकांकडून युद्धपातळीवर लाभार्थ्यांचा डेटा गोळा केला जात आहे, पण फक्त यादी प्रसिद्ध झाली म्हणजे लगेच पैसे खात्यात येणार नाहीत, कारण पुढे अजून काही महत्त्वाच्या प्रशासकीय प्रक्रिया बाकी आहेत। अधिवेशनानंतर राज्यपालांची मंजुरी, त्यानंतर वित्त विभागाकडून निधीला परवानगी, मग तो निधी सहकार विभागाकडे वर्ग होईल। त्यानंतर लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यावरच प्रत्यक्ष रक्कम खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल। यामुळे 5 जुलै नंतर यादी आली तरी 10 जुलै नंतरच कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जात आहे। त्यानंतर कर्जमाफीचं प्रमाणपत्र देऊन नवीन पीक कर्जाची प्रक्रिया देखील सुरू होईल। दरम्यान कर्जमाफीच्या अटी आणि निकष बदलण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे। उद्या याच विषयावर एक महत्त्वाची बैठक होणार असून त्या बैठकीतून मोठे निर्णय किंवा नवीन अपडेट समोर येण्याची शक्यता आहे। त्या बैठकीत नेमकं काय ठरतंय, कोणत्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आणि कर्जमाफीच्या निकषांमध्ये बदल होणार का, हे सर्व अपडेट सर्वात आधी जाणून घेणार आहोत। म्हणून अशा महत्त्वाच्या आणि खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत नक्की जोडलेले रहा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।